मी आता नांदणी येथील गांधी चौक आहे, या गांधी चौकामध्ये आहे। या गांधी चौकामध्ये तुम्ही बघताय माझ्या मागच्या बाजूला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गणेश बेकरी मधील कामगारांचे लाक्षणिक उपोषण आहे। हे उपोषण त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आहे। कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रच बंद पडला होता, अशी स्थिती कोरोनाचा काळ होता। त्याच्यामुळे गणेश बेकरीतील कामगारांना त्यावेळेस कोरोनाचा काळ असल्यामुळे तुम्हाला कोरोना होईल किंवा इतर जणांना त्याचा कोरोना होईल ही शंका धरून त्या काळी गणेश बेकरीनं त्यांना कामावून काढलं होतं। त्यावेळेची जी मॅनेजमेंट असतील किंवा मॅनेजर असतील त्यावेळेस किंवा गणेश बेकरी चकोतेचं जी काय मॅनेजमेंट असेल त्यांनी या सगळ्यांना, या महिलांना वगैरे इथं तुम्ही बघताय वडीलधारी मंडळी त्यांना कामावर काढलं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांना कोणतं पाठबळ द्यावं म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती या ठिकाणी नांदणी या ठिकाणी 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। तुम्ही बघता या ठिकाणी काही महिला आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी लिहिलेलं आहे गणेश बेकरी कामगारांनी ज्या सर्वसामान्य कामगारांच्या जीवावर बेकरी घडवली, तारली उभारली, गावात तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये सध्या गणेश बेकरीचं प्रोडक्ट जातात, तेथील कामगारांच्या साठी गणेश बेकरीने खरं तर दखल घ्यायला पाहिजे होती, पण दखल घेतली नाही। त्यांच्या मागण्या काय बघा, फंड आहे, ग्रॅज्युएट आहे, फरक आहे व सर्व्हिस, तसेच कामावून काढलेल्या शेवटच्या वर्षाचा जो काय कोरोनाचा काळ होता त्या काळातील 50% मानधन मिळावे म्हणून या न्याय हक्कासाठी या ठिकाणी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीच्या व कामगारांच्या वतीने 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। आपण काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलायचा या ठिकाणी प्रयत्न करूया। मला सांगा, तुम्ही किती वर्ष झालं या ठिकाणी काम करताय? मी स्वतः 10 वर्ष काम केलंय। काय नाव आहे तुमचं? उषा सुनील ओढर। तुम्हाला कामावून ज्यावेळेस काढलं तो काळ कुठला होता त्यावेळेस? कोरोना काळ। कोरोना काळात काय म्हणून तुम्हाला कामावून काढलं? त्यांनी परत फोन करून बोलवून घेतो म्हटलं, त्यांनी काही सांगितलेलंच नाही आम्हाला। बरोबर, पगार तर दिलेला आहे का वेळेवर? नाही, पगार बी नाही दिलेले। तुम्ही काम करत होता ती पगार? ते पगार त्या महिन्याचा पगार आम्हाला मिळाले। कोरोना काळामध्ये ज्या दिवशी तुम्हाला काढलं त्या महिन्याची पगारच नाही मिळाली? नाही। किती काम केलाय त्यावेळेस तुम्ही त्या महिन्यात? तरी 15 दिवस, महिना, जो एकेकांचा महिना भरला, महिना भरलाय आणि त्यावेळेस कामावून काढलं पगार। आणि कोण असं आहे की त्यांना पगार मिळाला नाही? इथं नाही मिळाले आम्हाला। तर तुम्हाला मिळाले? तुम्हाला मिळाले का? मिळाले। तुम्हाला? मी कंपनी गणेश बेकरी मध्ये मी कंपनी गार्ड म्हणून मी काम करत होते, पण मी 15-16 वर्षे मी चांगल्या पद्धतीने काम केलंय। मला 3 अवॉर्ड मिळाले, बेस्ट कामगार अवॉर्ड मिळाले। आणि नंतर मग 15-16 वर्षांनी नंतर का नाही मला कामावर जे काही कारण असतो त्यामुळे मला तिथं निघावं लागलं। त्यावेळेला मग नंतर 15-16 वर्षांनी नंतर मला त्याने काहीच असं दिलेलं नाही आणि मला त्याने हे परमनंटचं पण 2 पावत्या दिल्यात। 2च महिने मला परमनंट केलं, नंतर त्यांनी मला काढलं, परमनंट मध्ये काढलं। माझ्याकडे पावत्या आहेत। बरोबर, तुमची मग सर्व्हिस किती वर्ष होती अजून परमनंट असून? तुम्ही असून म्हणजे काय, त्यांनी जिथपर्यंत काम करून लेडीजाकडे घेतात तोपर्यंत ते करून घेतात, नंतर त्यांना नको असेल त्यावेळेला त्यांनी काढतात। बरोबर। तुमचं नाव काय, कुठलं गाव आहे तुमचं? माझं 3 महिन्याचं बोनस राहिले आणि काही सुद्धा फॉर्मॅलिटी केली नाही, SI नाही आणि 25-20 वर्ष काम केलं। होय, 20 वर्ष तुम्ही काम केलं। कुठं राहिलाय तुम्ही? इथं नांदणीतच आहे तुम्ही? नांदणीचाच मालक आहे ना गणेश बेकरीचा? बरोबर। घरी आणि परिवार कोण कोण आहे? कोण नाही, मी एकटी। मालक वारून 3-4 वर्ष झाले। मुलं वगैरे काय? 2 मुली आहेत। मुली आहेत, मुलींची लग्न झालेले? बरोबर। किती वर्ष केला सर्व्हिस तुम्ही? 20 वर्ष। 20 वर्ष केला तुम्ही तिथं नांदणी बेकरी? ठीक आहे। परमनंट बरोबर। तुमचं नाव काय? तुमचं बोला की, बोल। तुमचं नाव सांगा। बरं, ठीक आहे, त्यांनी बोलत नाही। तुम्ही मावशी सांगितलं की परमनंट आहे तुम्ही म्हणून, आणि माझ्याकडे पावत्या आहेत परमनंटच्या? 2 महिन्याच्या त्यांनी भरून घेतल्या, नंतर मला त्याने काढून टाकलं। तुम्ही त्यात बसत नाही म्हणून काढून टाकलं। कशात बसत नाही मग? ह्याच्यात परमनंट मध्ये, वयामध्ये बसत। वयाची अट किती असते? सर्व्हिस किती वर्षाची आहे तिथं? तसं काही नाही तिथं, नाही तसं काही नाही, लिमिट नाही त्याला सर्व्हिस नाही। म्हणजे त्यांना नको पाहिजे त्या वेळेला घेतात नंतर। बरोबर, तुम्ही परमनंट होता म्हणताय, परमनंटला खरं तर ग्रॅज्युएट आहे, फंड आहे आणि तुमचं काय वगैरे काय? मला तसं काहीच दिलेलं नाही, नाही काही दिलेलं। बरोबर,
ज्या दिवशी तुम्हाला काढलं त्या महिन्यातली पगार तर मिळाला का तुम्हाला? मिळालं पगार दिला तुम्हाला पगार मिळाला नाही म्हणता तुम्ही गणेश बेकरीकडे तशी तक्रार केली मॅनेजमेंट का? मी गेलो नाही हो त्या काळात. किती जणांचं लेडीजांचं परमनंट, माझी परिस्थिती नव्हती, मी आजारी होते 1 वर्ष कोण्यात. नंतर मी बरं वाटल्यानंतर गेलो, नंतर मला तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेलो नाही. बर बर बर. मग तुम्हाला पत्र वगैरे काय आलं का? तुम्ही या परत वगैरे काय नाही? बर 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 बोलवलंय. बर बर. तुमचं नाव काय? सुनीता अनिल वगैरे. हा. मी 2010 पासून ते 2021 पर्यंत काम केलंय. 2010 पासून म्हणजे 11 वर्षे. बर बर बर. त्यांनी परत दिवाळीचं बोनस पण दिलं. मग ते ह्याचं दिलं नाही मला 50% कोरोना मधलं दिलं नाही. कोरोना मधले 50% जे तुम्ही विषय काढलाय ती त्याच्या तशी तरतूद आहे का बेकरीमध्ये? सगळ्यांना दिलेला आहे. सगळ्यांना दिलेला मी टाइम ऑफिसला जाऊन विचारलं तर तुमचं नाव दिलं नाहीत म्हटलं. हा. बर 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 बर. या ठिकाणी मामा एक आहेत, त्यांना विचारूया. तुम्ही या की इकडे या तुम्ही. आणि कोण आहेत त्यांनाही बोलवा. तुमची काय प्रॉब्लेम? तुमचं गणेश बेकरी बद्दल काय अडचण आहे? मी 15 वर्ष काम केलो. 55 वर्ष गणेश बेकरीत केलाय का? 15 वर्षे. 15 वर्षे. काय नाव आहे तुमचं? बाळासाहेब कृष्णा परीट. कुठं राहत आहे? हरोली मध्ये राहत. बर बर. मग कोरोनाच्या वेळेला आणि ते काय सांगितलं, मामा कोरोना व्हायला रे आणि तुम्ही घरी बसा. अहो मी फोन करतो, देऊ महिना भरतो, काय नको म्हणाला. तुम्हाला झालं तर बेकरीच्या लोकांना होईल आणि तुमच्या घरात होईल. मग 2-3 टाकलो, तुम्ही इकडे येऊ नका म्हणतो. बर बर बर. तुमच्या काळात फंड वगैरे काय मिळाला काय? काय नाही फंड. तुम्हाला तर मिळाला का नाही? तुम्हाला मिळाला काय फंड? फंड नाही. 15 वर्ष सर्व्हिस केला तुम्ही, तरी फंड नाही. बर 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 बर. तुम्ही या की, तुम्ही बेकरीतच आहे ना? या इथे. बर बर. तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस काम करत होता तेव्हा मुळात त्या ठिकाणी पुरुष पण मंडळी अनेक काम करत असतात, बरोबर आहे? त्यावेळेस फंड ग्रॅज्युएट म्हणा किंवा तुमचा अनेक फरक आहे, सर्व्हिस आहे, काय तुम्हाला मिळालं काय त्याचा? काही नाही. किती वर्ष काम केला तुम्ही? मी तरी 10-12 वर्ष तरी काम काय नाव आहे तुमचं? मच्छिंद्र शंकर संकपाळ. कुठं राहत आहे? मी गोसरवाड मध्ये राहतो. गोसरवाड मध्ये. तिकडे सर्व्हिसला रोज येत होतो? रोज येत होतो. बर बर. पाठीचं उठून मी रोज येत होतो. किती तास ड्युटी होती? 8 तास होतो. पण ते आम्ही ते जे कष्ट केलं का नाही त्या मानानं आम्हाला त्या कष्टाचं फळ मिळालं नाही मिळालं. नाही. पण ग्रॅज्युएट ते सर्व काही कमी पगारात जास्त काम करून घेतलं तिने. आम्हाला ते कळालं नाही, ते आम्हाला नंतर कळालं ते. मग त्याच्यामुळे आम्हाला फंड ग्रॅज्युएटी वगैरे एवढी मिळावी आमची अपेक्षा आहे. हो. आम्ही केलेलं कष्ट केलेलं की नाही त्याचं फळ आम्हाला मिळायला पाहिजे. बरोबर. असे अनेक किती माणसं आहेत की बेकरीत त्यांना ही जी काय सुविधा आहे, फरक आहे, ग्रॅज्युएट आहे, फंड आहे, किती लोक आहेत अशी तुम्हाला वाटते? अजून 5 म्हणजे अजून थोडी आहेत. थोडी 4-4 वर्ष कोण केल्यात, 5-5 वर्ष कोण केल्यात. त्यातली तुम्ही सगळे मला वाटतं इथं बसलेले 10, 11, 15 वर्ष आयुष्याची खच्चीकरण केलंय. आज गणेश बेकरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या देशभर आहे. मग असं असताना इथल्या लोकलच्या माणसावर का अन्याय होता असं वाटतं तुम्हाला? लोकलच्या माणसाला त्यांनाच माहित असणार, त्यांनी जाणून बुजून करत असणार हो. म्हणजे आम्हाला त्रास देणार हो. आणि कोण जावा म्हणून म्हणजे असं सांगत नाही हो. तिने त्रास दिल्यावर जाणारच की माणूस सोडणारच हो. कमी पगारामध्ये जातच नाही हो. आमचा हा विषय साहेबांच्या पर्यंत जातोय की नाही हे आम्हाला माहित नाही. कधी तुम्ही जे साहेब म्हणला तुम्ही आता अण्णासाहेब चकोते ह्या सगळे गणेश बेकरीचे मालक आहेत, मेन आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही जायचा प्रयत्न केला का? कोण जाऊ देत नाही? त्याचं नाव काय सांगा? नाही नाव काय आहे का नाही त्या व्यक्तीचं? त्यांचं टायमिंग नुसार काम असते, त्यांचं सुट्टी होते, दुसरी कामावर येतात, असं पण असतंय. पण ज्या वेळेला आम्हाला अडचणीला आम्हाला ऍडव्हान्स पाहिजे असू दे, काय असू दे, पण आम्हाला वरच्या साहेबापर्यंत भेटू देत नाहीत. पण भेटू कोण देत नाही तुम्हाला? त्याचं नाव बिव काय माहित आहे का नाही तुम्हाला? सुपरवायझर म्हणा, इन्चार्ज म्हणा. मग तुम्ही मॅनेजर जे आहेत काय दयानंद पाटील, बरेच वर्ष तिथं मला वाटतं मॅनेजर आहेत त्यांनी, त्यांच्याकडे कधी तक्रार केला का नाही मॅनेजर मग कडे तुम्ही? दयानंद पाटीलला भेटला काय तुम्ही? घेतलं नाही, कारण आमचं दादच घेतलं नाही. का बरं घेतली नाही? त्यांच्या पैसे गेलं तर आम्हाला लावूनच देत नव्हते. कुणाकडे? मॅनेजर कडे. कोण लावून देत नव्हतं तुम्हाला? जे घेतलं असतं ते लावून देत नाहीत. बर 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 बर. आणि कोण आहे दुसरं? तुम्ही काय म्हणला भेटला तुम्ही कधी मॅनेजरला? नाही भेटलं, खरं त्यांनीच भेटूच दिलं नाही ना. अण्णा पण आज अण्णा नाहीत, मिटिंगला गेल्यात, तिकडं गावाला गेल्यात अशी सांगतात. बर बर बर. अण्णा पैसे पण आम्हाला लावूनच दिलं नाही. होय. बघा या ठिकाणी अनेक महिलांनी आपले जी काय अडचण आहे त्या सांगल्यात. खरं तर मागण्या आपण सुरुवातीला चालल्यात का आहेत. खरं तर याची तक्रार करायला आम्ही ज्यावेळेस गणेश बेकरीच्या गेटवर जातो
तिथं सरळ सरळ असतो की वॉचमॅन तो पावती घेतो आणि मग सोडायचं असलं तर सोडतो. खरं तर यांच्या तक्रारी आहेत अनेक, पण ती तक्रारी करण्यासाठी जी वरिष्ठ असतात ते गणेश बेकरीतले मॅनेजर असेल, मग मॅनेजर मला वाटतं बरेच काळ राहिले दयानंद पाटील आहेत. खरं तर त्यांनी या सर्वसामान्य गरीब कुटुंबाची, तिथल्या महिलांची असतील, नागरिक आहेत, यांची दखल घ्यायला पाहिजे होती खरं, पण त्यांनी दखल घेतली नाही. त्यांच्यापर्यंत जायचा प्रयत्न केला, पण तिथपर्यंत तिथले जे गार्ड असतात, शिपाई गार्ड असतात गेटवर, ती मुळात पुढे लावून देत नाहीत. म्हणून मॅनेजर पर्यंत हा विषय गेला का नाही माहित नाही, गेला असेल गार्ड कडून, त्या वॉचमॅन कडून, पण तो मॅनेजर पुरताच मर्यादित राहिला. ज्यावेळेस या महिला गेटवर जातात, आम्हाला वरचे जे साहेब आहेत, म्हणजे अण्णासाहेब चकोते आहेत, जे गणेश बेकरीचे हेड आहेत, मेन आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. आमचं जे काय म्हणणं आहे, आमच्या अडचणी आहेत, आमच्या रोजीरोटीचा प्रश्न काय आहे, ते त्यांच्यापर्यंत आम्ही मांडायचा प्रयत्न करतो. असं वारंवार यांनी सांगितलेलं असताना सुद्धा तिथले जे गार्ड असतात, वॉचमॅन असतात गेटवरचे किंवा मॅनेजर असतात, यांनी कधीही अण्णासाहेब चकोते यांची आणि डायरेक्ट कामगारांची भेट घडवून आणून दिली नाही. याच्या मागचं गोडबंगल काय? खरं तर अण्णासाहेब चकोते किंवा गणेश बेकरी चकोते जे काय परिवार असतील, त्यांचे बंधुराज असतील, त्यांनी सध्या त्या गणेश बेकरीत कुठल्या ना कुठल्या बॉडीवर आहेत. खरं तर त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे. आणि जी खरं तर म्हणलं जातंय की महाराष्ट्र लोकांना पहिला काम मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहून. तुमची गणेश बेकरी शिरोळ तालुक्यात आहे, शिरोळ तालुक्यातलेच नागरिकांना इथं काम मिळत नाही. बिहारी सध्या त्या ठिकाणी शेकडोनं तुम्ही भरलेले आहेत. मुळात त्यांना काम खरं तर शिरोळ तालुक्यातील नागरिकांना पहिला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. तुम्ही कामं देता त्यांना, असं अचानक काहीतरी कारण सांगता, कोरोनाला महामारी आली आणि तुम्ही काम थांबवून परत तुम्हाला बोलवतो. पण यांना कोरोना संपला, 3-4 वर्षे 5 वर्ष झाली, पण यांना कुणालाही बोलवलं नाही. ही खरं तर दुर्भाग्याची गोष्ट आहे. जे शिरोळ तालुका आपण म्हणतो पुरोगामी विचारांचा शिरोळ तालुका आहे, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे, पण इथं कुठं विचार दिसत नाही. तसं इथल्या उद्योग व्यवसायाचे जे मालक आहेत त्यांच्याकडे दिसत नाही, त्यांच्या मॅनेजरकडून तो कुठे विचार दिसत नाही. म्हणून आज यांना 2 दिवसाचा लाक्षणिक उपोषण नांदणी या ठिकाणीच गांधी चौकामध्ये बसावं लागत आहे. कुठेतरी याचा विचार गणेश बेकरी मॅनेजमेंटने जे मालक आहेत अण्णासाहेब चकोते यांनी खरं तर याचा विचार करून यांच्या ज्या मागण्या आहेत त्या